हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल जांभळं वगैरे तुम्हाला म्हणजे मी नुकतीच आली होती तर तेव्हा मला जांभळं दिसली. तर आता त्याच जांभळीवरती आम्ही आता जातो आहे मी आणि वहिनी गरकू प्लस साडी घेऊन, कारण की खाली ना पडतात ना तर पातेरं खूप आहे त्याच्यामुळे ते दिसणार नाहीत म्हणून. आणि ही जांभूळ खूप लवकर लागते आणि ह्यावेळेस पण लवकर लागली आहे. अजून काही ज्या ठिकाणी आम्ही जिथून आणतो तिथे अजून लागलेले सुद्धा नाहीत, कारण की फुलं वगैरे आत्ता येतात. पण म्हटलं चला जाऊया मस्तपैकी आणि काढूया. आणि थोडं अजून ऊन आहे तसं, हे बघा पाठीमागे बघायला मिळेल तुम्हाला थोडं ऊन आहे, एवढं काही जास्ती नाही आहे. आता कसं 4-4:30 होत आलं त्याच्यामुळे ऊन थोडंसं पुढे सरकत येईल. तर चला जाऊया काढूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता कोकणामध्ये हळूहळू सगळा रानमेवा पिकायला लागला आहे. करवंद आहेत, जांभळं आहेत, अजून तसं बघायला गेलात तर कैऱ्या आंब्या तर काय आहेतच. आणि दुसरं मेन म्हणजे तोरणं वगैरे पण आहेत. तर तोरणं अजून कुठे काही दिसली नाही आहेत, बघूया दिसली तर चला जाऊया डायरेक्ट झाडाखाली. तर ही बघा, ही आहे ती, इथून दाखवते तुम्हाला. हे बघा, जिथे मी काल आलेली ना तर हीच ती आहे. आणि आता ना आम्ही इथे खाली आता पातेरं बघा एवढा, ह्या पातेऱ्यातून काय सगळीच काय दिसणार नाही जी पडतील ती. त्याच्यामुळे ना आता बघा ती साडी आणलेली आहे. तर साडी हंतरायची आणि मग वरून गरकुनी ना हलवायची फांदी, आणि मग जे काही मिळतील ते छानपैकी आपल्या साडीमध्ये पडतील. आणि आता ना जी उन्हातून जी खाली पडलेली असतात ना ती खूप गोडसर अशी लागतात मस्तपैकी. तर हे झाड आहे, आता तसं बघायला गेलं तर खूप गळून गेलेली आहेत, आता भर त्याचं हळूहळू कमी झालेलं आहे. तर चला आता आपण ना खाली हंतरूया आणि नंतर मग पाडूया. हे बघा वाडगं पण आणलेलं आहे मस्तपैकी. हे बघा अशी सगळीकडे पण आता साडी आहे ती हंतरूया. चल पाड, तू पाड. हा पाड, तू पाड. तर ही जी काही आम्ही पद्धत वापरलेली ना खाली साडी अंतरून, पण ते काय ना होत नाही, कारण की ना खेचल्यानंतर ना हलवल्यानंतर सगळीकडे पडतात. त्याच्यामुळे आता खाली जे काही पडतील ना तसेच आता आम्ही जमवणार आहोत. बघा साडी वगैरे अंतरलेली आहे पण ते काय पडत नाहीत त्याच्यावरती. आणि जंगल पण एवढं ना त्याच्यामुळे साडी पण बघा अशी ठेवलेली आहे, तर त्याच्यावरती काय पडत नाही आहेत. पण आता खाली जे काही पडतील त्यात आपण जमवूया, जेवढे मिळतील तेवढे. हे बघा आता खाली पडतात ना ते आता आपण जमवूया, कारण की साडीवर नाही तेवढे पडतात. तर आता खाली जे काही पडतील ना ते आपण जमवूया. हे बघा सो खाली पडले ना की असे फुटतात ते. हे बघा चला आता आपण असेच जमूया, कारण की आपली जी काही साडी वगैरे आपण आणली होती ती काय कामाला आली नाही, कारण की बाहेर म्हणजे ओढल्यावरती ना सगळे बाहेर पडतात, म्हणजे साडीमध्ये पडत नाही आहेत. तर ठीक आहे आता आपण असेच जमवूया, जेवढे दिसतील तेवढे घेऊया. हे बघा मस्तपैकी कलर बघा त्यांचा किती मस्त आहे. आणि ही ना फ्रीजमध्ये वगैरे चांगली राहतात, त्यांना काही होत नाही. आता जे काही खाली पडले ते आपण आता जमवूया. हे बघा पातेरं बघा किती खाली आहे, त्याच्यामुळे ना जे पण दिसतील तेवढे आता आपण जमवूया याच्याने. बघा ना आता खाली पडत आहेत, बघूया किती भेटतात, कारण की आपली साडीवरती तेवढे काही पडत नाहीत. आणि ना छोटी छोटी झाडं आहेत ना त्याच्यामुळे. तर बघूया किती पडतात, काय पडतात. हे पडतात खाली. हे बघा खाली पडलेत त्यात आपण जमवूया. आता साडीवरती पण 1-2 पडलेत. तरी बघा अशी ना पातेरं शोधावी लागतात, नाहीतर मग अशी पातेऱ्यावरती पण असतात. तर आता आपण शोधूया हळूहळू. हे बघा अशी, म्हणून आम्ही साडी आणलेली पण काय साडीचा फायदा नाही झाला. ठीक आहे
आपण आता जमवूया आपण असे खाली जे काही पडतील ते. हे बघा, आणि जी अशी असतात ना थोडी साल बघ एकदम सुकल्यासारखी झाली आहे, ती खूप गोड लागतात. मस्त लागतात एकदम, चवीला गोडसर लागतात एकदम. एवढी मिळाली. जमवले ते जमवले. हे बघा, तर ना आता इथे पण आम्ही थोडी हंतरलेली आहे, थोडी पडलेच सुद्धा त्याच्यामध्ये. बघू ह्याच्यामध्ये पडतात की नाही परत. तर हे बघा, शेवटची फांदी आता आम्ही हलवतोय. हे बघा पडतात हे बघा. तर इथे तरी आपली सक्सेसफुल झाली आहे. तर ही बघा ह्याच्यामध्ये पडलेत. हे बघा, इकडे पण थोडी पडलेत, इकडे पण पडलेत. तर ना गरकू थोडी आमची ना सैल झाली आहे त्याच्यामुळे. नाही तर बऱ्यापैकी बघा, इकडे तरी बऱ्यापैकी कशी प्लेन जागा ना, त्याच्यामुळे साडीवर हंतरली. इकडे कशी वरती प्लेन जागा नव्हती म्हणून, पण इकडे प्लेन जागा झाली त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आलेत. खाली आपटले की फुटतात ती लगेच त्याच्यामुळे. हे बघा किती एकदम मस्त काही दिसतात. तर फायनली बघा एवढी मिळालेली आहे जांभळं आपल्याला. अजून तर आता सुरुवात झाली आहे. आता आपण दुसरीकडे पण आहेत अशा, कारण की मी दरवेळी जातो त्याच्यामुळे जागा माहीत आहेत. तर आता एवढी तरी मिळालेली आहे जांभळं. आणि आता अजून आहेत वरती, पण काय झालं आहे खाली खूप सारा पातेर आहे ना त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे जंगल आहे त्याच्यामुळे साडी सगळीकडे हंतरता येत नाही. जर प्लेन जागा असते ना तिथे साडी छान हंतरता येते आणि खाली पडतात सुद्धा. तर आपल्याला एवढी मिळालेत. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आता उन्हाळ्यामध्ये रान फिरायला मजासुद्धा येते, पण थोडं कमी ऊन झाल्यानंतरच जायचं, कारण की आता तुम्हाला माहितीच असेल, सांगायची काही गरज नाही त्याच्यामुळे. तर आता मी निघतो आहे गरकू वगैरे घेऊन. ते आपल्याला एवढी मस्तपैकी मिळालेली आहेत जांभळं. आणि जो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघूया, अजून आपल्याला बरेच दिवस आहेत, अजून आपल्या बऱ्याच जांभळांच्या अजून झाडं आहे जी लागतात आता नुकतीच. हे लवकर लागलं होतं पाठीमागं माझ्या. हे बघा, हे नुकतंच लागलं होतं त्याच्यामुळे आपण आता थोडीफार भेटली आहेत. तर चला, तर आता इथेच थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.